मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ. पहा इथे तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे. कुठेतरी ते निघालेले आहेत बघा सगळे प्रवासाला. छोटी मुलं आहेत, फॅमिली आहेत, 2-3 फॅमिली आहेत, त्यांची मुलंसुद्धा आहेत बघा. कॅन यू टेल श्रद्धा, आयेशा, श्रद्धा's and Ayesha's family parents decide, Emily's parents decide, Shraddha, Ayesha and Emily's parents decide to take a trip in a summer vacation. They book a special minibus for the trip. In the morning, everyone got ready. They wait for the bus for a long time, but it did not arrive. When they made inquiries on the phone, they realized that the driver of a bus did not know where exactly they were all waiting. Finally, the bus arrived and they set off on their trip. म्हणजे श्रद्धा, आयेशा आणि इमिली या तिघांच्या आईवडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकला बाहेर जायचं प्लॅन ठरवलेला आहे एकत्रितपणे. आणि त्या ज्या दिवशी पिकनिक आहे त्या दिवशी सकाळी ते एका ठिकाणी जमलेले आहेत. तिथे गाडी बोलवली होती तिथे, पण गाडी बराच वेळ आली नाही. मग फोनवरती चौकशी केल्यावर त्यांना कळलं की जो ड्रायव्हर आहे त्याला माहितीच नाही की कुठे यायचं आहे ते. मग फोनवर झाल्यामुळे त्याला समजलं नंतर, आणि मग तो तिथे आला. थोडा लेटच झाला आणि सगळे निघालेले आहेत. ते बघा इथे हे सगळे वेट करत बसलेले आहेत, कंटाळलेले आहेत, फोन लावता आहेत, पाहतायत दिसत आहेत का आलेले. अशा पद्धतीने मुलं पण कंटाळलेली आहेत. व्हॉट कॉज द कन्फ्युजन इन दिस ट्रिप. या सहलीमध्ये किंवा या पिकनिकमध्ये गोंधळ का झालेला आहे. व्हॉट वूड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन. असा कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल किंवा काय करू शकता. सगळ्यात पहिलं आपलं कुठच्याही गोष्टीचं नियोजन पाहिजे, कुठचीही असू दे गोष्ट, मग की त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण नियोजन केलं. आता ड्रायव्हरला आदल्या दिवशी फोन करणं अपेक्षित होतं की आदल्या दिवशी फोन करणं स्वतःला सांगायला होतं की या ठिकाणी आम्ही येतोय, या वेळेला येतोय, तुम्ही त्यावेळेला शार्प पोचा. मग त्यावेळेला जर ड्रायव्हरला माहीत नसेल की ही ठिकाण कुठे आहे तर त्याने आधीच इन्क्वायरी करून ठेवली असती आणि त्या ठिकाण शोधून ठेवलं असतं. हे इतका वेळ थांबायला लागलं नसतं. पहा, टू डू एनी काइंड ऑफ वर्क स्मूथली सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. What is management? The first step in management is to prepare an outline of how and when the work is to be done. If we are going to be working in a group, the outline must be cleared and more details. One has to decide that the task each person will carry out. Each person must know clearly how to carry it out. Proper coordination has to be maintained among the people involved. We also need to make sure that each person is doing his her work properly. An estimate of amount of money needed for the work need to be made in advance. In all these things are done properly, the work get completed smoothly. Even if one person make a mistake or slacks off on the job, the work does not get completed properly. म्हणजे पहा, कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट करण्याची गरज असते, बरोबर. त्याचा एक लेआउट तयार करायला लागतो. आणि काय जर इतरांना म्हणजे आता काही एखादं ग्रुपमधलं काम आहे, ते ग्रुपमधलं काम करताना आपण एक मॅनेजमेंट करायची आहे. किती जण ग्रुपमध्ये आहेत, कोणतं काम करायचं आहे, त्याचा लेआउट बनवायचा आहे की कामं कोणती कोणती आहेत, मग कोणते व्यक्तीला ती कामं जमतील, प्रत्येकाला ती कामं डिस्ट्रीब्यूट करायची आहेत. आपलं कामसुद्धा आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपण सांगायचं आहे की हे काम कसं झालं पाहिजे, किती वेळामध्ये झालं पाहिजे, आणि त्याच्यावरती प्रत्येकाने सोपवलेली कामं नीट करतायत की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा एखादा देखरेख करायला ठेवायला पाहिजे. तसंच अंदाज पैसे किती खर्च होणार आहेत ह्या कामासाठी, प्रत्येकाला किती डिस्ट्रीब्यूट करायला लागणार आहेत, आणि या कामामध्ये जर एकाने सुद्धा चूक केली किंवा कंटाळा केला तर पुढचे कामं नीट होत नाहीत. म्हणजे ग्रुपमधलं काम असेल तर ते प्रत्येकाने व्यवस्थित केलं पाहिजे. जरी एकाने ते व्यवस्थित केलं नाही तरीसुद्धा ते काम व्यवस्थित होणार नाही. आता तुम्हीच बघा, ग्रुपमध्ये प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला करायला सांगतात स्कूलमधून, ग्रुपमधले प्रोजेक्ट. मग तुम्ही काय करता की चला हा प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे, मग या प्रोजेक्टसाठी सामान लागणार इतकं सामान आहे, किती खर्च आहे, इतका खर्च आहे. चला मग ह्याच्या डिवाइड, आपण 8 मुलं आहोत तर 8 जी अमाऊंट आहे तर डिवाइड बाय 8 केला, जी अमाऊंट येईल ती प्रत्येकाला सांगितली. मग सगळ्यांनी पैसे आणल्यावरती एकाकडे पैसे देतो आपण, त्याला सामान आणायला सांगतो.
देतो, दुसऱ्याला सांगतो की त्यासाठी जे लागणारे काही कैची लागेल किंवा गम लागेल किंवा काही लागेल हे तू आणायचं आहेस, असं आपण प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करून देतो. मग कुणाच्या तरी घरी जमायचं आहे, मग हे काम करायचं आहे, अशा पद्धतीने आपण सुद्धा एक लेआउट तयार करतो बघा. आणि ह्या सगळ्यामध्ये जर एखाद्याने काम व्यवस्थित केलं नाही, म्हणजे जो कैची आणि गम घेऊन येणार होता त्याने काम केलंच नाही, आणलाच नाही तो, किंवा त्यांनी ते आणलंच नाही, मग काय होईल? तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होईल का? किंवा ज्याला सामान आणायला सांगितलं त्याने आणलंच नाही, किंवा एखाद्याने पैसेच दिले नाहीत, किंवा एखादा तिथे काम करायला आलाच नाही, तर तुमचं काम स्मूथली होईल का? नाही. म्हणजे ग्रुपमधले कोणतेही काम करताना प्रत्येकाने काम करायला लागतं आणि त्याचा आधी लेआउट करून प्रत्येकाला काम डिस्ट्रीब्यूट करून ते लोक काम व्यवस्थित करतायत की नाही हे पाहणं सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. Some management is required even when guests are invited home for lunch. What dishes we'll make for lunch? What ingredients are needed to make them? Do we have all those ingredients at home, or will they have to be brought from the market? How will we receive the guest? Parents decide many such details in advance and act on them. If everything is decided properly and carried out as planned, the party will be successes is if something is left out or if a task is not done, it spoils the party. If management is necessary even for small functions such as this, how important it must be running a school, a town, a district, a state and a country. म्हणजे बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं तसं आपल्या घरी गेस्ट आले तरी सुद्धा ही मॅनेजमेंट करायला लागते. मॅनेजमेंट कसली? तर गेस्ट येणार आहेत, पण असं नसतं. त्या गेस्टचं वेलकम व्हायला व्यवस्थित, पार्टी व्यवस्थित झाली पाहिजे. पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल, आपल्याकडे पूजा असतं सत्यनारायणाच्या, तेव्हा सुद्धा आपलं एक मॅनेजमेंट असतं. कुणाला बोलवायचं आहे, बरोबर, काय जेवायला करायचं आहे. आता गेस्ट येणार आहेत तर कुणाला बोलवलेलं आहे, मग ते लंचला येणार आहेत, मग लंचसाठी आपण काय पदार्थ बनवणार आहोत त्या पदार्थांची लिस्ट केली जाते. मग जे आपण पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी सामान लागतं त्याची लिस्ट बनवली जाते. हे सगळं सामान घरात आहे का आई चेक करते, नसेल तर ते सामान बाजारातून मार्केटमधून कोणीतरी आईला आणून दिलं जातं. आता पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे किंवा आल्याला त्यांना वेलकम ड्रिंक द्यायचं आहे की स्टार्टर द्यायचं आहे हे सगळं ठरवलं जातं. त्याच्याशी गप्पा मारत बसायला लागतं आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी सगळ्यांची कामं जर व्यवस्थित केली तर पार्टी ही व्यवस्थित होते. पण त्यातलं एखादं काम करायचं राहून गेलं किंवा एखादी गोष्ट विसरली तर तो कार्यक्रमाची गोंधळ होतो. बरोबर, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असते आणि अशा वेळेला बघा सगळ्यांना ब्राह्मणापासून सगळ्यांची कामं ठरलेली असतात आणि एकाने जरी त्याचं ब्राह्मण उशीर आले तरीसुद्धा पूजेचा खोळंबा होतो किंवा आपली तयारी नसेल काही तरीसुद्धा हे होतो, नैवेद्य तयार नसेल तरीसुद्धा गोंधळ होतो. म्हणजे कोणतंही काम करताना प्रत्येकाचं काम हे वाटून दिलेलं असतं. तुम्हाला लहान मुलांना तीर्थप्रसाद द्यायला ठेवलेला असतो, त्यामुळे प्रत्येकजण आपापलं काम जर व्यवस्थित केलं तर आपल्या घरातलं फंक्शन, आपल्या घरातली पार्टी किंवा येणारे गेस्ट यांचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडतो. डू यू नो मध्ये बघा, इफ यू मॅनेज युअर स्टडी प्रॉपरली यू लर्न बेटर. हाऊ कॅन यू डू धिस? म्हणजे बघा, आणि ह्याच्या आधी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की द मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर स्मॉल फंक्शन, म्हणजे आपल्या घरातल्या पार्टी, पूजा जसंच मॅनेजमेंट लागतं तसंच मॅनेजमेंट हे छोट्या फंक्शनसाठी लागतं. तसंच हे स्कूल रन करण्यासाठी, म्हणजे एवढं मोठं स्कूल चालवण्यासाठी, टाउन चालवण्यासाठी, सिटी चालवण्यासाठी, डिस्ट्रिक्ट चालवण्यासाठी, स्टेट चालवण्यासाठी आणि कंट्री चालवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंटची आवश्यकता असते. आता पुढे तुम्हाला सांगितलंय की अभ्यासाचे तुम्ही मॅनेजमेंट कसं अभ्यासाचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर तुमचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होऊ शकतो. मग हे मॅनेजमेंट कसं करायचं बघा, तुम्हाला खूप छान सांगितलेलं आहे. फिक्स अ टाइम ऑफ स्टडी एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. रोजची अभ्यासाची वेळ निश्चित करायची आहे आणि नुसतीच निश्चित नाही करायची तर ती तुम्ही फॉलो सुद्धा करायची आहे. टाइम टेबल बनवायचं आहे की मी इतक्या वाजता अभ्यास करणार, इतक्या वाजता उठणार, इतक्या वाजता हे करणार, असं टाइम टेबल आणि ते तुम्ही फॉलो करायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी studied every week. Example, reading environmental study part 1 lesson 3 or solving sums with fraction. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे लिस्टमध्ये की आठवड्याच्यासाठी अभ्यासासाठी करायच्या कामांची यादी. प्रत्येक आठवड्याला कोणता अभ्यास पूर्ण करायचा आहे, या आठवड्यात हा अभ्यास पूर्ण करायचा आहे, या आठवड्यात त्या अभ्यास पूर्ण करायचा आहे. बरोबर, म्हणजे टाइम टू टाइम ठरवलेलं आहेच, पण त्या टाईममध्ये कोणता अभ्यास करायचा हे सुद्धा तुम्हाला ठरवायला पाहिजे की या आठवड्यात मी एवढा करणार, एन्व्हायरमेंटल स्टडीचा हा लेसन करणार किंवा मॅथ्सचं फ्रॅक्शन किंवा कोणतंही एक मल्टिप्लिकेशन असेल काही असेल हे लेसन मी सॉल्व्ह करणार आहे.
स्टडी द आयटम्स इन युअर प्लॅन, म्हणजे तुमच्या यादीत ठरलेली कामं त्या वेळेत तुम्ही पूर्ण केली पाहिजेत. नुसतंच टाइम टेबल बनवलंय चाललंय असं नाही, तर काम केलं सुद्धा पाहिजे. टेक इनफ टाईम, म्हणजे टेक इनफ टाइम टू स्टडी ईच सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टला पुरेसा वेळ द्यायचा आहे. डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट, इनफॅक्ट फिनिश स्टडिंग देम फर्स्ट. म्हणजे तुम्हाला जो एखादा विषय अवघड वाटतो, एखाद्याला मॅथ्स वाटत असेल, एखाद्या EVS वाटत असेल, एखाद्याला इंग्लिश वाटत असेल, मग जो सब्जेक्ट अवघड वाटतो तो सोडून नाही द्यायचा, तर त्याचं जास्त स्टडी करायचं आहे, पहिलं स्टडी करायचं आहे त्याचं. इफ यू हॅव फ्री टाईम पुट इट गुड यूज बाय स्टडिंग, म्हणजे तुम्हाला जर मोकळा वेळ असेल तर अभ्यासासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. तसंच फिक्स अप, नुसतं अभ्यासच करायचा आहे का नाही, नुसतं अभ्यास करून करून कंटाळा येणार. फिक्स अ पर्टिक्युलर टाइम फॉर प्लेईंग, वॉचिंग TV, रेस्टिंग. हाऊएव्हर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाइम फॉर दोज ॲक्टिव्हिटी. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या. खेळणं, TV बघणं, झोपणं, विश्रांती, प्रत्येकासाठी वेळ द्या आणि अभ्यास करा. असं जर टाइम टेबल सेट केलं तर तुमचा अभ्यास चांगला होईल. कॅन यू टेलमध्ये पहा, what tasks are necessary for the management of your classroom? How will you choose the representatives to carry out those tasks? म्हणजे बघा, तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनाचे म्हणजे मॅनेजमेंटचे तुम्हाला आवश्यक वाटते का? जसं आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीसाठी मॅनेजमेंट करणं आवश्यक असतं, तसं तुमच्या क्लासरूमच्या वर्गामध्ये मॅनेजमेंट तुम्हाला आवश्यक वाटते का? आणि ती कामं पार पाडण्यासाठी तुम्ही तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मॉनिटर म्हणतो आपण त्याला, तुम्ही कसे निवडाल? बघा हां, आता हॅज द क्लासरूम क्लीन प्रॉपरली? इज देअर चॉक अँड डस्टर इन द क्लासरूम? म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत याचे प्रॉपर आन्सर आपण शोधायचे आहेत आणि त्या गोष्टी करायच्या आहेत. बघा हां, हॅज द क्लासरूम बीन क्लीन प्रॉपरली? इज देअर चॉक अँड डस्टर इन द क्लासरूम? इज द बोर्ड क्लीन? Checking these things regularly, writing good thoughts on a board and maintain discipline in the classroom is the responsibility of class representative. Similarly, to make sure that the school is run smoothly, a school management committee is formed. म्हणजे जसं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी मॅनेजमेंटची गरज असते, तसंच आपला क्लासरूमची कामं व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटची गरज असते. मग ही मॅनेजमेंट म्हणजे काय, किंवा ही मॅनेजमेंट करण्यासाठी आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह हे करतो, निवडून घेतो, बरोबर, मॉनिटर निवडतो आपण. मग हे काय कामं करतो तो, तर वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे की नाही याचा हे बघतो. वर्गात डस्टर आणि चॉक आहे का, ब्लॅकबोर्ड स्वच्छ आहे का, हे तपासण्याचं काम किंवा हे चेक करण्याचं काम करायचं आहे. तसंच बोर्डवरती म्हणजे ब्लॅकबोर्डवरती गुड थॉट्स म्हणजे सुविचार लिहिलेले आहेत का, वर्गात शिस्त राखण्याचे काम केले आहे का, गोंधळ होणार नाही, हे सुद्धा पाहण्याचं काम क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारे शाळेची कामं सुरळीत चालण्यासाठी मदत व्हावी म्हणून स्कूल मॅनेजमेंट कमिटीसुद्धा तयार केली जाते. द स्कूल मॅनेजमेंट, मग ही स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण असतं बघा, हे आपण क्लासचं बघितलं. आता बघूया स्कूल मॅनेजमेंट कमिटी. द स्कूल मॅनेजमेंट कमिटी कन्सिस्ट ऑफ पॅरेंट्स, टीचर, लोकल एक्सपर्ट्स अँड स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. द कमिटी ट्राईड टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज ऑफ पॅरेंट्स, स्टुडंट्स अँड टीचर. इट गिव्स guidance so as to solve these difficulties. It prepares and recommends a school development plan. It keeps an eye on the regular attendance of school and teachers in the school. If it helps in carrying out schemes such as midday meal, in this way teachers and parents work together to the school management committee to ensure the all-round development of the student. म्हणजे बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जसं आपण स्कूलमध्ये क्लासरूममध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असतो, तसंच एक स्कूल कमिटी असते. ह्या स्कूल कमिटीमध्ये कोण कोण असतं, तर पॅरेंट्स, टीचर्स आणि स्थानिक पातळीवरील काही तज्ज्ञ असतात, आणि म्हणजे स्थानिक लोकंसुद्धा काही असतात, आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, हे सगळे असतात त्याच्यामध्ये. मग ह्यांचं काम काय असतं पहा, यांचं काम काय असतं तर हे सगळेजणं शाळेमधील ज्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी, शिक्षक यांच्या
नियमित उपस्थितीवरती पण देखरेख ठेवली जाते. तसंच मिड डे मील म्हणजे शासनाच्या ज्या इतर मधल्या वेळेतलं जेवण मुलांना दिलं जातं ते, अशा किंवा अशा अनेक ज्या काही योजना आहेत याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याच्यावरती सुद्धा इथे चर्चा केली जाते. तसंच विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे प्रोग्रेस व्हावी यासाठी स्कूल म्हणजे जे लोकल हे आहे स्थानिक मंडळी असतात ती, टीचर्स, पॅरेंट्स हे सगळे एकत्र येऊन याच्यावरती चर्चा करतात की मुलांना कशा प्रकारे मुलांची प्रगती होईल. या सगळ्यांच्या मिळून काय होतं तर स्कूलची मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने चालते, स्कूलचं व्यवस्थापन व्यवस्थित चालतं. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेजमेंट कमिटी इन युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा अशी कमिटी असणार आहे, त्याच्याविषयी तुम्ही माहिती घ्यायची आहे. इथे एक इन्सिडेंट बघा, कॅन यू टेल, ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ही मुलं शाळेत चाललेली आहेत. व्हाय डू ॲक्सिडेंट ऑकर ऑन अ स्ट्रीट? व्हाय मस्ट वी फॉलो द ट्रॅफिक रूल? हा ॲक्सिडेंट का झालेला आहे आणि आपण ट्रॅफिक रूलचं पालन केलं पाहिजे, का केलं पाहिजे असं विचारलेलं आहे. बघा, व्हाय डज स्कूल ऑलवेज बीइंग ॲट अ फिक्स टाईम? व्हाय इज अ टाइम टेबल फॉर ऑल सब्जेक्ट मेड? व्हाय डू व्हेकल ओनली रन ऑन द लेफ्ट hand side of the road? We must have wondered about this thing before. If there is no fixed time for school to start, what will happen? Student will come to school and go home whenever they wished. You would not know when to study. If there were no timetable, student would bring the textbook and notebook of all different subject to school. सगळ्यात पहिला हा आपण ॲक्सिडेंट बघूया. तर काय विचारलं की हा ॲक्सिडेंट रस्त्यावरती ॲक्सिडेंट म्हणजे हाच नाही, रस्त्यावरती ॲक्सिडेंट का होतात आणि ट्रॅफिक रूलचं आपण फॉलो का केले पाहिजेत. सगळ्यात पहिलं रस्त्यावरचे ॲक्सिडेंट होतात तर एकतर ट्रॅफिक रूल फॉलो न केल्यामुळे आणि दुसरं म्हणजे लोकांची घाई असते, सिग्नलला थांबायचं नाही, म्हणजेच ट्रॅफिक रूल फॉलो न केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सिडेंट होतात आणि म्हणूनच आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले पाहिजेत. बघा इथे त्या माणसाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जो स्कूटरवरती आहे माणूस तो पळून गेलेला आहे. मग ह्याच्यामध्ये आता सिग्नल कोणता होता? रेड सिग्नल असेल तर त्या स्कूटर किंवा त्या बाईकवाल्याने थांबणं अपेक्षित होतं आणि जर रेड सिग्नल नसेल तर जो चालत माणूस चाललेला आहे त्यांनी चालणं अपेक्षित होतं आणि ॲक्च्युली तो झेब्रा क्रॉसिंगवरूनच चालत चाललेला आहे, त्यामुळे चालत चालणाऱ्या माणसाची चुकी नसावी असं एकंदर ह्या पिक्चरवरून तुम्हाला दिसतंय. आता पहा काय सांगितलं आपल्याला पुढे की शाळेच्या नेहमी ठराविक वेळेतच का भरते किंवा शाळेचे वेळापत्रक टाइमटेबल का बनवलेले असते, रस्त्यावरून वाहने नेहमी लेफ्ट साईडनेच का जायला पाहिजेत हे प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण बघा ह्याचं आता टाइमटेबल नसेल तर तुम्ही काय कराल, कोणत्याही वह्या घेऊन जाल आणि मग शाळेत वेगळंच शिकवलं जाईल, टीचर वेगळंच शिकवते, प्रत्येक मुलगा वेगळी वही घेऊन जाईल, वेगळे पुस्तक घेऊन जाईल किंवा तुम्हाला सगळं घरातली जी पुस्तकं आहेत ती घेऊन जायला लागतील, एवढं ओझं घेऊन जायला लागेल. शाळेचं टायमिंग नसेल तर काय होईल, कोणीही उठेल आणि कुठच्याही वेळेत जाईल, टीचर कधीही शिकवतील, मग तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेला टाइम टेबल असतं, त्या टाईममध्ये आपण जायला हवं असतं, वेळ पाळायला हवी असते. तसंच रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूनेच का धावतात, नाही ट्रॅफिकचा रूल आहे जेणेकरून डाव्या बाजूने जात असतील तर लोकांना चालण्यासाठी दुसरीकडून जागा मिळावी. अशा पद्धतीने आपण जे काही रूल आहेत ते फॉलो केले तर सगळं सुकर होऊ शकतं, सहज सगळं होऊ शकतं. पण रूल फॉलो नाही केले तर अनेक आपल्याला अडचणी येतात. रूल गाईड अस अबाउट हाऊ टू बिहेव इन सोसायटी. बिकॉज ऑफ रूल्स वी कॅन शुअर दॅट एव्हरीवन विल behave in a particular manner. For example, because we know that everyone will drive their car on left hand side, we can also drive our car in same way safely. If we did not know whether the vehicles coming towards us would come from the left or right, we would ऑल्सो गेट कन्फ्यूज. म्हणजे डाव्या बाजूने जर वाहनं चालत असतील तर आपल्याला एक हे राहतं की आपण सुद्धा या बाजूने जायला पाहिजे, म्हणजे आपण सेफली जाऊ शकतो. जर आपल्याला माहीत नसेल की वाहनं कुठून येईल तर आपण गोंधळून जाऊ, इकडून येईल की तिकडून येईल. पण डाव्या बाजूनेच वाहनं एकाच साईडने जात असतील तर चालवणाऱ्याला ते सोपं पडतं आणि सहजपणे होऊन जातं. रूल्स म्हणजे प्रत्येक रूल्स असतात ते फॉलो करायचे आहेत. सोसायटीमध्ये रूल प्रत्येकासाठी असतात की सोसायटीमध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं, काय करायचं, या सगळ्यासाठी रूल असतात. रूल्स आर मेड सो दॅट अ कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन स्मूथली अँड ऑर्डर्ड मॅनर. Earlier custom and traditions form the basic rule. Now it is the government that make the rule. After independence, a constitution was
framed for our country. The Constitution provides the fundamental framework for government the country. It lays down the principle on which a society is organized and developed. The elected representative runs the country according to the Constitution. The local administration is run by the local government bodies. म्हणजे बघा, समाजात असे गोंधळ होऊ नये, समाज जीवन सुरळीतपणे चालावं यासाठी समाजामध्ये चालीरीती ठरवत असत. पूर्वी समाजच ह्या चालीरीती ठरवायचा आणि आता शासन नियम बनवते. आपला देश स्वतंत्र झाल्यामुळे आपलं संविधान, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान तयार झालेलं आहे आणि राज्यकारभार कसा चालावा, समाजाची वाटचाल कशी चालावी यासाठी संविधानामध्ये काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे लॉ केलेले आहेत. कोणीही उठसूट कुणालाही मारू शकत नाही किंवा शिव्या सुद्धा म्हणजे असं अपशब्द सुद्धा उच्चारू शकत नाही. या सगळ्यासाठी लॉ केलेले आहेत, म्हणजे असे हा संविधानामध्ये तरतूद केलेले आहेत. त्याच्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते त्या देशाचा कारभार पाहतात. पहा, आणि आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते हे कारभार पाहत असतात. मग लोकल ॲडमिनिस्ट्रेशन इज रन बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज, म्हणजे स्थानिक पातळीवरचा कारभार आहे ते स्थानिक शासन संस्थांच्या माध्यमातून पाहिले जातात. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक गाव असेल तर ग्रामपंचायत असते, अनेक गावांचे मिळून तालुका बनतो, तालुक्याची पंचायत समिती असते, अनेक तालुक्यांचे मिळून आपला जिल्हा बनतो, जिल्ह्यावरती जिल्हा परिषद. अशा ह्याच्यामध्ये कारभार चालवले जातात. अनेक जिल्हे मिळून आपलं अनेक जिल्हे एकत्र येऊन आपलं महाराष्ट्र राज्य बनतं, त्याचा कारभार. अनेक राज्य एकत्र येऊन आपला देश बनतो, बरोबर. अशा पद्धतीने सगळ्यांचा कारभार चालत असतो, छोट्यावरून मोठ्या पातळीपर्यंत. Can you find out which local government body work in your area? Have you seen any nameplates related to them in your locality? For example, the name of the ward, the house of the कॉर्पोरेट मेयर्स, सरपंच, ग्रामपंचायत, हेडक्वार्टर्स एक्सेट्रा. म्हणजे बघा, तुमच्या भागात कोणती शासन संस्था काम करते. तुम्ही जर गावात राहत असाल तर तुमच्याकडे ग्रामपंचायत असेल, त्याचे सरपंच, उपसरपंच असतील. तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर तुमच्याकडे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी लोकल शासन संस्था काम करत असते, लोकल गव्हर्नमेंट काम करत असते. तुम्हाला विचारलं की तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या आसपास त्याबद्दल काही बोर्ड लावलेले आहेत का, नेमप्लेट्स आहेत का. उदाहरणार्थ त्या ह्याचे नाव, तुमचा वार्ड कोणता आहे त्याचं नाव, किंवा सरपंचाचं नाव, किंवा मेयरचं नाव, ह्या सगळ्यांची अशी नावं लावलेली आहेत का. आणि तुमच्या लोकॅलिटीमध्ये कोणतं नाव लावलेलं आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रत्येकाच्या लोकॅलिटीमध्ये वेगवेगळं नाव असू शकतं. आता इथे बघा, तुम्हाला काही पिक्चर दिलेत. वुमन ड्रॉइंग वॉटर ॲट अ वेल. एक बायका आहेत, त्या विहिरीवरती पाणी भरत आहेत. आणि पार्क, बाग आहे बघा, मुलं खेळत आहेत तिथे. स्ट्रीट लाईट, रस्त्यावरचे दिवे. आणि अ व्हॅन कलेक्टेड गार्बेज इन द सिटी. आपण त्याला घंटागाडी म्हणतो, की कचरा गोळा करणारी गाडी, घंटागाडी. ते घंटा वाजवत येतात. हे पिक्चर्स दिलेले आहेत. वी आर डिपेंडेंट ऑन मेनी पीपल फॉर थिंग्स नीड फॉर in our daily life. We need water for drinking, washing, agriculture and also for animal. It is necessary to clear garbage in our neighborhood every day. We need road, street light, school, hospital, public park. We need road, street light, school, hospital, public park, garden. Fulfill these needs. It is responsibility of local government body. People elect their representative to the local government body to attend टू दिस नीड्स. म्हणजे मी आपल्याला ज्या गरजा आहेत, पिण्याच्या पाण्याच्या असू दे किंवा स्वच्छताच्या असू दे, आपलं कचरा नेण्याच्या असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, पार्क असू दे, ह्या सगळ्या गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी लोकल बॉडी, म्हणजे तुम्ही जर गावात राहत असाल तर त्या गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि सरपंच. मग ह्या ग्रामपंचायतीची आणि तिथल्या जे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सभापती, ह्या सगळ्यांची जबाबदारी असते की त्या गावामध्ये ह्या सगळ्या सोयी देणं. हे तिथले लोकल बॉडी जी असते त्यांची लोकल गव्हर्नमेंट बॉडी आहे, ही लोकल गव्हर्नमेंट बॉडी झाली. म्हणजे सरपंच, उपसरपंच, सभापती, ग्रामसेवक हे लोकल गव्हर्नमेंट बॉडी आहे. आणि यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर गावामध्ये पाणी पुरवलं पाहिजे, वीज असली पाहिजे किंवा स्वच्छता राखली गेली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी असते. असे
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावाची ग्रामपंचायत आणि ते एकत्र येऊन मग तालुक्याची पंचायत समिती, मग ती पंचायत समिती प्रत्येक गावामध्ये काम व्यवस्थित होतं का नाही ते पाहिलं जातं आणि सगळ्या पंचायत समिती किंवा सगळे तालुके एकत्र येऊन त्यावरती जिल्हा परिषद, त्याला आपण झेडपी म्हणतो, मग प्रत्येक गावाचं काम व्यवस्थित चाललं आहे की नाही हे कुठे पाहिलं जातं, तर जिल्हा स्तरावरती पाहिलं जातं. अशा पद्धतीने लोकल बॉडी, आपल्या गावातली लोकल बॉडी म्हणजे कोण, तर सरपंच, उपसरपंच, सभापती, हे आपल्याला गावामध्ये व्यवस्थित सगळ्या सोयी होण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघा, येथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. काय शिकलो आपण या लेसनमध्ये? व्हॉट वी हॅव लर्न, मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क्स टू बी डन प्रॉपरली. कोणतीही गोष्ट करण्यासाठी व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटची गरज असते. छोट्यापासून म्हणजे आपल्या घरातली एखादी पूजा असू दे तेपासून कंट्री म्हणजे देश चालवण्यापर्यंत सगळ्याला मॅनेजमेंट लागतं. अ डिटेल्ड प्लॅन इज नेसेसरी फॉर ग्रुप वर्क. ग्रुप वर्क करण्यासाठी एक आपल्याला डिटेलमध्ये प्लॅन करायला लागतो. If work is carried out according to the plan, it is done smoothly and on time. म्हणजे जर प्लॅननुसार काम झालं तर ते व्यवस्थित आणि स्मूथली होतं. The school management committee works to ensure the all round डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. मुलांचा, विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी स्कूल मॅनेजमेंट काम करत असतं. द लोकल गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड फॅसिलिटी फॉर द डिटेल्स नीड ऑफ पीपल. म्हणजे लोकल जी गव्हर्नमेंट बॉडी आहे ती लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत असते.